यांच्या सुद्धा कन्या आहेत तिथे कॅलिफोर्नियामध्ये. छान वाटलं, अगदी फ्रेश भाजी आहे आणि माफक दरात मिळत असल्यामुळे अगदी छान वाटलं. आणि इथला अनुभव सांगायचं म्हटलं तर सगळे शेतकरी आलेले आहेत इथे भाजी विकण्यासाठी, त्यामुळं खूप छान वाटतं की डायरेक्ट शेतकरी तू आपल्याला घरपोच असं म्हणजे. पार्किंगची पण खूप छान व्यवस्था आहे इथे. हे आपले पारगाव मंगरूळचे शेतकरी आहेत, मंगेश डोकरे आणि राजेंद्र डोकरे म्हणून खूप चांगले शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातल्या तुरीचे शेंगा आहेत आणि ही बीटाची क्वालिटी तुम्ही बघू शकता. हा माल भाऊ सकाळी 10 वाजता हार्वेस्ट केलाय आणि 3 वाजता पिंपळे निलक विशालनगरच्या ग्राहकांसाठी खाण्यासाठी आलाय. त्याची क्वालिटी तुम्ही हातात घेऊन बघू शकता. म्हणजे आता आपला किती किलोमीटरवरून आलाय हा माल 120 किलोमीटरवरून आलाय. म्हणजे पारगाव मंगरूळ म्हणजे जुन्नर तालुक्यातलं शेवटचं गाव. पारगाव जुन्नर खेड आणि मग हे शहर तालुक्यात क्रॉस करून आपल्या परिसरातील लोकांचं नशीब आहे की 120 किलोमीटरवरनं ताजा माल सकाळी काढलेला इथं संध्याकाळी. आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण अभिमानाची गोष्ट आहे की आपण खूप पुण्यवान आहे की आपण पुण्यासारख्या बाजारपेठेत येऊन शेतकरी भाजीपाला विकू शकतो. कंपनीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आणि भाऊंनी त्याच्यासाठी सहकार्य केलं. भाऊंच्या सर्व सोशल फाउंडेशननी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा भाऊंचा मनपूर्वक आभार. आमचा हेतू हाच आहे, लोकांना ताजा माल मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही फायदा झाला. सांगली या भागामध्ये अनेक आठवडे बाजार आहेत, परंतु ते आठवडे बाजार आणि आपल्या आठवडे बाजारामध्ये भरपूर फरक आहे. अनेक आठवडे बाजार हे फुटपाथवर भरवले जातात आणि आपला जो आठवडे बाजार आहे तो शेतामध्ये आहे, पाठीमागच्या बाजूला आहे. पार्किंगची व्यवस्था तुम्ही इथंच केलेली आहे की जेणेकरून आपल्या या आठवडे बाजारामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अजिबात काय त्रास होणार नाही, वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही असं. आणि हे जे ताजा आणि स्वच्छ माल लांब लांबून येणार आहे आणि या भागातील जे काही नागरिक रहिवासी आहेत, आयटी पार्कवाले असतील किंवा सर्वसामान्य आपले ग्रामस्थ असतील, त्यांच्या बाबतीमध्ये हा कसा फायदेशीर आहे याबद्दल आपण काय सांगतो. ओके रोल. सर्वप्रथम पिंपळे निलक विशालनगर वासियांसाठी आज आपण या ठिकाणी हॉटेल रंगला पंजाब शेजारी स्वर्गीय आमदार विनायक शेट्टीमन यांची ही जागा आहे. या जागेमध्ये विशेष करून आपल्या सर्व येथील नागरिकांसाठी ताजा भाजीपाला शेतकऱ्याच्या शेतातनं डायरेक्ट आपल्या भागामध्ये या ठिकाणी ताजा भाजीपाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. याचा मला सांगताना विशेष आनंद होतोय. आणि इतर शेतकरी आठवडे बाजार आणि आपला शेतकरी आठवडे बाजार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो कसा हे विस्तृतपणे आपल्याला सांगू इच्छितो की हा जो आपला आठवडे बाजार आहे हा पूर्णपणे एका वेगळ्या प्रांगणामध्ये खाजगी जागेमध्ये आहे, जेणेकरून ट्रॅफिकला आपल्या रहदारीला कोणताही अडथळा होणार नाही. गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे, स्टॉल लावण्यासाठी प्रशस्त जागा आहे या ठिकाणी, जेणेकरून ग्राहकांना सुद्धा आरामात सर्व भाजीपाला घेताना काही गडबड होणार नाही. विक्रेत्यांना सुद्धा म्हणजे विक्रेते शेतकरीच आहे हे मला सांगायला विशेष आनंद होतोय. आता आम्ही फिरलो आठवडे इथं बाजारामध्ये संपूर्ण एक शेतकरी जुन्नरचा आहे, एक शेतकरी शिरूरचा आहे, एक शेतकरी आपल्या लोणी काळभोरचा आहे. बहुतांशी शेतकरी हे डायरेक्ट शेतकरी आपल्या शेतातून माल इथं आणून विकतायत. आपण स्वतः पाहाल इथं किंवा ग्राहकांची तुम्ही प्रतिक्रिया विचारा. माल अत्यंत ताजा आहे, तो माल आणि विशेषतः सेंद्रिय खतापासून बनवलेला तो माल आहे. हा माल आपल्या भागातील परिसरातील लोकांना मिळतोय याचा विशेष करून मला आनंद होतोय. आणि ते करण्यामध्ये आम्ही कुठंतरी खारीचा वाटा उचललेला आहे याचा विशेषतः मनस्वी आनंद होतोय. याचं संपूर्ण व्यवस्थापन हे कष्टकरी शेतकरी राजा आपलं त्यांचं जे फाउंडेशन आहे नवनाथ गरुड आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. पण त्यांना ही जबाबदारी देण्याच्या अगोदर आम्ही जाणीवपूर्वक खात्री केली की हे खरोखरच हा माल डायरेक्ट शेतकऱ्याकडनं आणतात का आणि आणलेला माल हा रास्त भावात ग्राहकांपर्यंत देतात का याची खात्री केल्यानंतरच आम्ही त्यांना या ठिकाणी विनामूल्य ही जागा आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आमच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून
जास्तीत जास्त आपल्या येथील नागरिकांना या ठिकाणी चांगला ताजा भाजीपाला मिळू शकेल आणि तो भाजीपाला मिळाल्यानंतर, योग्य दरात भाजीपाला मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे आणि ते हास्य आहे, हेच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी जे काही आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याची पावती असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आज पहिल्याच दिवशी फार मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतोय. आपणही पाहत असाल तर हा जो प्रतिसाद पाहता खऱ्या अर्थाने आम्ही जो विचार केला होता तो की लोकांना या ठिकाणी याची गरज आहे का, परंतु मला तर वाटतंय आठवडा बाजार 2 दिवसांनी सुद्धा भरवला तरी चालेल. या भागामध्ये आठवडा नाव न देता तो निदान 2 दिवसांनी जरी भरवला अशा पद्धतीचा माल जर असेल, कारण आपली लोकसंख्या जर या भागातली पाहिली पिंपळे निलक विशालनगरची कमीत कमी 40,000 लोकसंख्या आहे. एवढ्या लोकांना भाजीपाला जर पुरवायचा म्हटलं तर हा एक बाजार सुद्धा कमी पडेल. परंतु इतर जे बाजार असतात, मला काय कुणाविषयी तक्रार सर्वप्रथम सचिन साठे सोशल फाउंडेशन आणि कैलासवासी विनायक रावती निमन प्रतिष्ठान यांच्या वतीने हा जो आठवडा बाजार चालू केलेला आहे त्याबद्दल दोन्ही प्रतिष्ठानचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. शेतकरी राजा कष्टकरी संघटनेच्या वतीनं नवनाथजी गरुड असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्यांनी हा जो आठवडे बाजार इथे चालू केला आहे खरोखरच एक स्तुत्य उपक्रम या परिसरामध्ये आहे. स्तुत्य याच्यासाठी म्हणतोय कारण आठवडे बाजार हा प्रत्येक ठिकाणी होतो, पण तो रस्त्यावर होत असतो आणि नागरिकांना सोयी बोलण्याच्या ऐवजी गैरसोय ही बऱ्याचशा नागरिकांना होत असते. आणि इथे हा जो उपक्रम चालू केलेला आहे खरोखरच चांगला आहे. मोठ्या जागेत मोकळ्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे, जेणेकरून इथल्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था चांगली होती आहे. खरेदीसाठी मनसोक्त त्यांना खरेदी करता येतं आणि विशेष म्हणजे हा शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांच्या शेतातनं डायरेक्ट इथं येणारा हा शेती उत्पादित माल असल्यामुळे हा नागरिकांना कमी दरामध्ये आणि चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा माल हा इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिन साठे फाउंडेशनच्या वतीनं सचिनजी साठे यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे समाज उपयोगी स्तुत्य उपक्रम या पुढील काळामध्ये आपण करावे एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो.